पोटेन्शियल एनर्जी स्थितीज ऊर्जा. ट्राय दिस. बघ काही उदाहरण दिले तर अन ॲरो इज रिलीज्ड फ्रॉम अ स्ट्रेच्ड बो. ताणलेल्या धनुष्यातून बाण सोडला. वॉटर केप्ट ॲट अ हाईट फ्लोज थ्रू अ पाईप इन टू द टॅप बिलो. तर बघा उंचावर ठेवलेलं पाणी त्या खाली असलेल्या पाईपाद्वारे नळातून लगेच बाहेर आपोआप येतं. ठीक आहे. आणि तिसरं उदाहरण आहे अ कंप्रेस्ड स्प्रिंग इज रिलीज्ड. दाबलेली स्प्रिंग जर आपण सोडली. ओके. तर बघा ह्याच्यातून काय सांगायचं मग. विच वर्ड्स डिस्क्राईब द स्टेट ऑफ द ऑब्जेक्ट इन द अबोव एक्झाम्पल. ठीक आहे. तर वरी दिलेल्या उदाहरणामध्ये त्या पदार्थाची अवस्था दर्शवणारा शब्द कोणता असेल. ठीक आहे. पहिल्या वाक्यामध्ये बघा स्ट्रेच्ड बो म्हणजे ताणलेला धनुष्य. धनुष्य कसं आहे ताणलेला. ओके. दुसऱ्या वाक्यामध्ये वॉटर केप्ट ॲट अ हाईट उंचावर ठेवलेलं पाणी. पाण्याची अवस्था कुठे आहे उंचावर ठेवलेलं आहे ते. आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये स्प्रिंग. स्प्रिंग कशी आहे कंप्रेस्ड प्रेस केलेली आहे स्प्रिंग. ठीक आहे. वेअर डिड द एनर्जी रिक्वायर्ड टू कॉज द मोशन ऑफ ऑब्जेक्ट कम फ्रॉम. ठीक आहे. तर या क्रियामध्ये वस्तू गतिमान होण्यासाठी लागणारी ऊर्जा कुठून आली. ओके. तर याचा आन्सर सिंपल आहे. काय तर त्या पदार्थाची जी अवस्था आहे त्या अवस्थेतूनच ही ऊर्जा आपल्याला मिळाली. म्हणजे समजा काय सांगेल मला कंप्रेस्ड स्प्रिंग. स्प्रिंग कशी आहे ॲज इट इज जर तुम्ही ठेवली तशीच राहील. पण तुम्ही ती प्रेस केली बरोबर आहे. मग आता ही प्रेस केलं ही त्याची एनर्जी स्टोर्ड इन द सिस्टम आणि ही एनर्जी त्याच्यामध्ये साठवली. आणि साठवलेली ऊर्जाच पुढं कशासाठी वापरणार आपण तर त्याच्या मोशनसाठी तोही वस्तू गतिमान होण्यासाठी वापरणार आहोत. ओके. इफ द ऑब्जेक्ट वेअर नॉट ब्रॉट इन दो स्टेट वुड दे हॅव मूड. तर बघा काय म्हणलंय जर या वस्तू आपण त्या स्थितीमध्ये आणल्या नसत्या तर त्या वस्तू गतिमान झाल्या असत्या का. आता पहिलं उदाहरण काय म्हणलं बघा स्ट्रेच्ड बो म्हणजे ताणलेला धनुष्य. जर तुम्ही धनुष्य ताणला नाही तर तो बाण पुढे जाणार आहे का नाही. ठीक आहे. म्हणजे जर मूळ स्थितीमध्ये धनुष्य बाण तिथेच ठेवला तर त्याच्या तो बाण काय पुढे जाणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही तो धनुष्य स्ट्रेच कराल आणि बाण सोडाल त्यावेळेस तो पुढे मात्र निघून जाईल. ओके. ठीक आहे. तर याच्यावरून बघा पोटेन्शियल एनर्जी व्याख्या काय सांगितली मग. द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन इज कॉल्ड इट्स पोटेन्शियल एनर्जी. तर बघा एखाद्या पदार्थामध्ये त्याच्या विशिष्ट अवस्थेमुळे किंवा स्थानामुळे साठलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा असं म्हणतात. ठीक आहे. ओके. तर बघा पहिलं स्टेटमेंट काय मग होल्ड चॉक ॲट अ हाईट ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम द फ्लोअर अँड रिलीज इट. ठीक आहे. खडू हातात घ्या जमिनीपासून 5 सेंटीमीटर अंतरावरती घ्या आणि खडू खाली सोडा. काय घडेल मग तर काय होईल 5 सेंटीमीटर अंतरावरून खडू खाली पडल्यानंतर ठीक आहे त्याची जास्त हालचाल होणार नाही. तो लगेच जागेवरती पॉज होईल थांबेल तो. ठीक आहे. दुसरं काय म्हणलं बघा नाऊ स्टँड अप स्ट्रेट अँड देन रिलीज द चॉक. सरळ उभे राहा आणि वरून त्या उंचीवरून तो खडू खाली सोडा. आता तेवढ्या उंचीवरून मात्र खडू खाली पडल्यानंतर जागेवर थांबेल का नाही. तर त्यामध्ये तुम्हाला अशी हालचाल दिसेल ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस सिच्युएशन. ठीक आहे. पहिल्या ह्याच्या तुलनेमध्ये दुसऱ्यामध्ये मात्र तुम्हाला जास्त मुवमेंट दिसेल. तिसरं काय म्हणलं बघा इज देअर अ डिफरन्स इन द रिझल्ट ऑर इन द रिझल्ट ऑफ द टू ऍक्टिव्हिटीज इफ सो व्हाय. तर काय म्हणलंय दोन्ही वेळच्या निरीक्षणामध्ये कोणता फरक दिसतो व का. ठीक आहे. तर बघा हे जर रिझन काय आहे जेवढं त्या वस्तूमध्ये पोटेन्शियल एनर्जी जास्त असेल तेवढंच तुम्हाला शेवटी कायनेटिक एनर्जी पण जास्त पाहायला मिळेल. ज्यावेळेस तुम्ही 5 सेंटीमीटर अंतरावरून खडू सोडता त्यावेळेस साठलेली कायनेटिक एनर्जी कमी आहे त्यामुळे तुम्हाला मुवमेंट पण कमी दिसली. पण ज्यावेळेस तुम्ही उभे राहून खडू खाली सोडता त्यावेळेस मात्र काय होणार आहे जास्त कायनेटिक एनर्जी त्या खडूमध्ये साचेल आणि एवढ्या उंचावरून खाली पडल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त
म्हणजे तेवढ्या उंचावरती पोटेन्शियल एनर्जी जास्त स्टोअर होईल आणि खाली पडल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त कायनेटिक एनर्जी पाहायला मिळेल, म्हणजे त्याची मुवमेंट पाहायला मिळेल. तर याच्यावरून आता आपण ह्याचं एक्सप्रेशन कसं काढायचं बघा. म्हणजे हा जो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे तो कसा येतो तो बघूया. एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जेचे समीकरण. सुरुवातीला काय म्हणलंय, टू कॅरी अन ऑब्जेक्ट ऑफ मास m टू अ हाईट h अबाउट द अर्थ सरफेस अ फोर्स इक्वल टू mg हॅज टू बी युज्ड अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, m वस्तुमानाची वस्तू आहे, ठीक आहे, ती तुम्ही h या हाईट पर्यंत पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वर नेली. ओके, आता त्यासाठी लागणारं बल काय आहे, mg असं म्हणलंय. कारण का, आपण ती वस्तू गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने वरती घेऊन जातोय, बरोबर आहे. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरून याच्या हाईट पर्यंत तुम्ही वस्तू नेली, म्हणजे त्याला काय केलंय, गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध तुम्ही वर घेऊन चाललाय, तेवढं बल तुम्हाला तिथे द्यावं लागणार आहे. ठीक आहे, त्यामुळे फोर्स इज इक्वल टू mg. द अमाऊंट ऑफ वर्क डन कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलो. तर बघा, यावेळी घडून आलेले कार्य पुढील प्रमाणे आपल्याला काढता येईल. काय फॉर्म्युला मग, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. ठीक आहे, तर वर्क W, फोर्सला काय म्हणलं आपण mg आणि डिस्प्लेसमेंटचं h. ओके, तर देअरफॉर W इज इक्वल टू mgh. ओके, देअरफॉर द अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन द ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट PE इज इक्वल टू mgh. ठीक आहे, तर बघा, विस्थापनामुळे वस्तूत सामावलेली स्थितीज ऊर्जा P, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी, इज इक्वल टू mgh. आणि आपण इन ब्रॅकेट काय म्हणलंय, वर्क इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, देअरफॉर डिस्प्लेसमेंट टू अ हाईट h कॉजेस एनर्जी इक्वल टू mgh टू बी स्टोर्ड इन द ऑब्जेक्ट. ठीक आहे, म्हणूनच विस्थापनामुळे mgh एवढी स्थितीज ऊर्जा वस्तूत सामावली जाते. ओके, ठीक आहे, तर एक एक्झाम्पल दिले बघा पुढे याच्यावरती आधारित. काय एक्झाम्पल आहे, आपला फॉर्म्युला तर क्लिअर झाला आपल्याला. काय, P इज इक्वल टू mgh, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. मग एक्झाम्पल काय आहे, 500 kg वॉटर इज स्टोर्ड इन द ओव्हरहेड टँक ऑफ 10 मीटर हाय बिल्डिंग. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन द वॉटर. 10 मीटर उंच इमारतीवरील टाकीत 500 किलोग्रॅम वस्तुमान एवढे पाणी साठवल्यास पाण्यामध्ये साठवलेली गेलेली स्थितीज ऊर्जा काढा. ओके, काय दिले मग आपल्याला, हाईट दिले किती, 10 मीटर, मास किती आहे 500 किलोग्रॅम. ओके, आणि ग्रॅव्हिटी किती आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठेवा या किमती सगळ्या फॉर्म्युलामध्ये. फॉर्म्युला काय आहे, PE इज इक्वल टू mgh. मास किती आहे 500, ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 9.8, हाईट 10. ओके, सगळ्यांचा गुणाकार केला किती आलं, PE इज इक्वल टू 49,000 जूल. ओके, ठीक आहे, आणि शेवटी काय म्हणलं बघा ह्याच्यामध्ये मग, तर अजय अँड अतुल हॅव बीन आस्क्ड टू डिटरमाइन द पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ बॉल ऑफ मास m केप्ट ऑन अ टेबल ॲज शोन इन द फिगर. तर अजय आणि अतुलला, ठीक आहे, त्यांना टेबलावर ठेवलेल्या m वस्तुमानाच्या चेंडूची स्थिती ऊर्जा काढायला सांगितली आहे. व्हॉट आन्सर विल दे गेट, विल दे बी डिफरंट, व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम दिस. तर काय म्हणलं बघा, त्यांचे उत्तर काय येतील, ते वेगळे असतील का, यावरून तुम्ही निष्कर्ष काय काढा. तर सिंपल आहे बघा. आता काय म्हणलं आपल्याला तिथं, अजय ज्या ठिकाणी उभारलाय तिथून चेंडूची उंची किती आहे h1 आहे, किंवा अतुल जिथं उभारलाय तिथून चेंडूची उंची h2 आहे. म्हणजे जर अतुलला मोजलं तर त्याचं काय असणार आहे उत्तर mgh2, बरोबर आहे, जे काय असणार आहे कमी असेल. आणि अजयनं जर ते मोजलं तर mgh1 ते कसं असेल जास्त असेल. ओके, म्हणजे येणाऱ्या किमती कशा असणार आहेत तर वेगवेगळ्या असतील. ओके, पोटेन्शियल एनर्जी इज रिलेटिव्ह, स्थितीज ऊर्जा कशी आहे सापेक्ष असते. द हाईट ऑफ बॉल विथ रिस्पेक्ट टू अजय अँड अतुल आर डिफरंट. ओके, सो द पोटेन्शियल एनर्जी विथ रिस्पेक्ट टू देम विल बी डिफरंट.
बघा चेंडूची उंची जी आहे तुम्ही अजय आणि अतुलची जर तुलना केली तर दोघांना वेगवेगळी आहे. तर त्यामुळंच पोटेन्शियल एनर्जी सुद्धा त्या दोघांसाठी येणारी वेगवेगळी असेल.